नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन आपल्या शेतीबद्दल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण आलेलो आहे तुरीच्या शेतामध्ये आपल्या. काही तुम्हाला 3-4 महिन्यापूर्वीचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला असेल, आपली तुरीची लागवड आपण केली होती, त्याच तुरीचा आज मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, म्हणलं तुरीला पाणी देत असताना व्हिडिओ देखील काढावा एक. तर मित्रांनो, तर चला मित्रांनो, आता आपली तूर कंप्लीट 4 महिने कंप्लीट झालेले आहेत आपल्या तुरीला. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही गेला आणि पाहिलं, तर तुम्हाला देखील कळेल की आपली 4 महिन्याची तूर झालेली आहे. आणि आपल्या तुरीला आता कशा प्रकारे फळ लागलेलं आहे ते बी मी तुम्हाला दावत आहे. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 4 महिने तूर आल्यानंतर तुरीच्या खाली या पद्धतीने असा पाला गळतो तुरीचा. कारण का खालचा पाला गळतो आणि वर नवीन पालवी फुटत असते. पाहू शकता, वर अशा प्रकारे आपली तूर झालेली आहे. तरी मित्रांनो, लांब तर तुम्हाला दिसत असेल की कसं खालचं रान मोकळसर असं दिसत आहे. तरी मित्रांनो, सरासरी एकराला आपल्याला किती किती क्विंटल तूर होईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला फळ कशा प्रकारे लागलेले आहे ते मी तुम्हाला दावतो. तर पाहू शकता, मी आता तुरीच्या खाली बसलेलो होतो, तो वर उभा राहतो आणि तुम्हाला दावतो की तुरीला आपल्या अशा प्रकारे फळ लागलेलं आहे. हे फळ तुम्ही पाहू शकता. फळ मित्रांनो खूपच भारी, खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे. फळाची संख्या खूपच जास्त आहे. कारण मित्रांनो, आपण ह्या तुरीला खूप अशा फवारण्या भारी म्हणजे भारीतल्या भारी फवारण्या केलेल्या आहे. जर मित्रांनो ते तुम्हाला समजून घ्यायचे असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. मित्रांनो, अक्षरशः मला ह्यातून चलता सुद्धा येईना, चलता सुद्धा येईना. इतकी तूर वाढलेली आहे. पाहू शकता, मला यातून बाहेर सुद्धा निघता येईना. एवढी तूर आपली वाढलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर प्लीज आपल्या शेतकरी म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, फळ खूपच मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे. आणि मित्रांनो, तुरीमध्ये फिरता येत नाही, तरी मी तुमच्यासाठी हा वाला ब्लॉग बनवला आहे. तर मित्रांनो, भेटूया असेच एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि जर तुमच्या तुरीबद्दल काही समस्या असतील, ते देखील तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला तूर काढण्याचा व्हिडिओ पाहिजे असेल, तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण तूर काढताना ह्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहे. तरी मित्रांनो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद.